श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते। अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्त्व आहे। पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते। या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 29 जानेवारी 2024 रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते। पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 6:10 सुरू होईल आणि 30 जानेवारी रोजी सकाळी 8:54 समाप्त होईल। या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते। चंद्रदर्शन रात्री 9:10 आपल्याला होईल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला गणपती जवळची ही एक वस्तू उचलून आपल्या घरी घेऊन यायची आहे, ज्यामुळे आपल्या पैशाच्या सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। त्यामुळे पैसा तर आपल्या घरामध्ये खूप येतोय, पण आलेला पैसा स्थिर राहत नाही। काही ना काही कारणास्तव जो आहे खर्च निघतो आणि त्यामुळे तो आलेला पैसा पुन्हा आपल्या हातातनं निघून जातो। आणि म्हणूनच जे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे आहे हा प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या पैसा संबंधित जेवढ्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट होऊन जातील। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा। तर हा उपाय आपण संकष्टीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो। म्हणजे संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर जे आहे गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा आहे। 11 पळी आपल्याला गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालताना जे ओम गण गणपते नमः या मंत्राचा आपल्याला जप करत करत 11 पळी पाणी हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं। आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे, हे पाणी तीर्थ म्हणून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय, जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे। त्याच्यामुळे गणपती बाप्पांना ज्या पण वस्तू आवडतात त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत। आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा, तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर पण करू शकतात किंवा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे हा उपाय करा, तर त्याचा प्रभाव जास्त पडतो। कारण मंदिरामध्ये सात्विक अशा देवांच्या लहरी असतात आणि त्याच्यामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला खूप चांगलं असं फळ हे प्राप्त होतं। म्हणून तुम्हाला जसं शक्य असेल तसं आवर्जून करा। तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या उपायाकरता आपल्याला 11 रुपये लागणार, 10 रुपयाची एक नोट आणि त्याच्याच बरोबर 1 रुपयाचं एक नाणं, ह्या 2 वस्तू ज्या आहेत आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आणि 108 वेळा आपल्याला ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे।
अतिशय उच्च कोटीची ही जी सेवा आहे आणि आपल्याला ही सेवा करताना ह्या ज्या 11 रुपये ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवून आपण ही सेवा केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे 11 रुपये जे आहेत ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आणि चरणाजवळ गणपती बाप्पांच्या जेव्हा हे पैसे आपण अर्पण करत असतील त्यावेळेस आपल्या मनातल्या इच्छा गणपती बाप्पांना सांगायच्यात। आपल्या आर्थिक अडचणी ज्या पण असतील, पैशासंबंधित जेवढे पण आपले जे त्रास असतील ते गणपती बाप्पांना आपल्याला बोलायचे आहेत। आता हे जे आपण 11 रुपये गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण केले ते संपूर्ण दिवसभर म्हणजे संकष्टी चतुर्थी सोमवारी आहे तर संपूर्ण सोमवारी दिवसा आणि रात्री तिथेच ठेवायचं आणि मंगळवारी सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यानंतर जे आहे ह्याच्यातला 1 रुपया जो आहे तो आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि तो 1 रुपया आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे। जर तुम्हाला हा उपाय तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी करायचा असेल तर तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नाही, पर्समध्ये पैसा आलेला लगेच खर्च होतो तर हा 1 रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवा। तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमची पर्स कधीही रिकामी राहणार नाही आणि त्याचबरोबर तुमच्याकडनं वायफळ खर्च देखील होणार नाही, जेणेकरून जे आहे तुमच्याकडे पैशासंबंधित ज्या पण अडचणी आहेत त्या तुम्हाला स्वतःहून अनुभव येईल की त्या हळूहळू कमी झालेल्या आहेत। आणि आता जे आपण 1 रुपया तर आपल्या पर्समध्ये ठेवला तर जे 10 रुपये ते आपल्याला कोणताही गरीब माणूस असेल गरीब गरजू माणूस असेल त्याला आपल्याला ते 10 रुपये दान म्हणून द्यायचे आहेत। तुम्ही देऊन तर बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे झालेले आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये भरभराट झालेली आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, तुम्ही करून तर बघा, तुम्हाला स्वतः अनुभव येईल आणि तुम्ही मला कमेंट करून सांगतील की खरंच ह्याचा आम्हाला खूपच लाभ झालेला आहे। आणि म्हणूनच जे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।